पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असे का म्हणायचे? काय बेटा, मी तुला आधी पण सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की ते जे राजे होते जन्माने राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. त्यांच्या काळामध्ये जर खऱ्या अर्थानं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी काही मूलभूत कलमं तुला भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतील, याचा खऱ्या अर्थानं अंमल जर कोणी केला असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये केलेला होता. त्यांच्या काळामध्ये रयत ही सुखी होती. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुला मी आधीही सांगितली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य, स्वराज्य, जनतेचं राज्य म्हणून ओळखलं जायचं. हे भोसलेंचं राज्य, जसं त्या काळामध्ये आदिलशाह असेल, निजामशाही असेल, ह्या सगळ्या राजांवरून त्याचं राज्य ओळखलं जायचं, त्यांच्या घराण्यावरून ते राज्य ओळखलं जायचं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक जीवनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव होता. महाडच्या आंदोलनातही जी चित्र आंदोलनाच्या वेळी लावलेली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचंही चित्र होतं, महात्मा गांधींचं चित्र होतं. हू वेअर द शूद्राज या ग्रंथामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारं लेखन बाबासाहेबांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, सगळ्यात मोठी जयंती त्यावेळेस जी झाली होती तुला सांगतो, बदलापूरला 3 मे 1927ला. या जयंतीमध्ये सुद्धा दोन वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि सर्व जाती धर्मांनी मिळून ही जयंती साजरी केली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचं आवाहन करतात, कारण हा जनतेचा राजा आहे, स्वराज्य रक्षक आहे. ते यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांना महत्त्व दिल्याचं. आणि तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो की शिवरायांच्या संदर्भामध्ये पत्र लिहित असताना किंवा सामाजिक भाषणांमध्ये उदाहरणं देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच महाराजांचा गौरवाने उल्लेख करायचा. लक्षात आलं बेटा तुझ्या?